iNews 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वाडा पोलिसांची मोठी यशस्वी कारवाई, घरफोडी करणारी टोळी गजाआड, 2,36,000चे सोन्याचे दागिने व गावठी कट्टा जप्त। देवघर येथील घरफोडी प्रकरणात वाडा पोलिसांनी प्रणित उर्फ भुया उर्फ टोल्या सुनील पाटील, त्याचा साथीदार अजित उर्फ वाली प्रकाश पाटील व गुन्ह्यात मदत करणारी सारिका पंकज पाटील या तिघांना अटक केली आहे। आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीला गेलेले 2,36,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत। तसेच एक देशी बनावटीचा गावठी कट्टा म्हणजेच पिस्तूल जप्त करण्यात आले। या प्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियम कलम 325 नुसार गुन्हा रजिस्टर नंबर 134/2026 व भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305, 331, 335 प्रमाणे गुन्हा क्रमांक 122/2026 नोंद करण्यात आला आहे। महत्वाचे म्हणजे या आरोपींनी कबुली दिल्याने वाडा पोलीस ठाण्यातील तब्बल 5 गुन्हे उघडकीस आले आहेत। 1. गुन्हा रजिस्टर नंबर 27/2025 यातील 9 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत। 2. गुन्हा रजिस्टर नंबर 122/2026 यातील 4 तोळे किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत। 3. गुन्हा रजिस्टर नंबर 134/2026 गावठी कट्टा जप्त। 4. गुन्हा रजिस्टर नंबर 05/2025 भारतीय न्याय संहिता कलम 305 अ 331 3313-5। गुन्हा रजिस्टर नंबर 284/2025 भारतीय न्याय संहिता कलम 305 अ 331 331-3। ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी SS माहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे, पोपनिरी सागर मालकर, सपोनी दयानंद पाटील, सपोनी गुरुनाथ गोतारणे, पोहवा विजय मढवी, पोशी गजानन जाधव, संतोष वाकचौरे, चेतन सोनावणे, सचिन बोये यांच्या पथकाने केली। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर मालकर व सपोनी दयानंद पाटील करत आहेत। वाडा पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील घरफोडीच्या टोळीचा पर्दाफाश झाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे। iNews 28 मराठीसाठी कोऑर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। कामगिरी केलेली आहे। अग्निशस्त्र बाळगणारा अवैधपणे असा एक गुन्हेगार आम्ही पकडला। त्याच्याकडून एक गावठी बनावटीचं शस्त्र आम्ही हस्तगत केलेलं आहे आणि त्याच्याकडे तपास करताना त्याच्या चौकशीमध्ये त्याने चोऱ्या केल्याचं निष्पन्न झालं। त्याच्याकडे तपासामध्ये एकूण 4 ठिकाणी आतापर्यंत त्यांनी घरफोडीच्या चोऱ्या केल्या हे निष्पन्न झालं। हा जो गुन्हेगार आहे तो आणि त्याचे साथीदार हे घरामध्ये लोक दागिने ज्यांच्याकडे आहेत त्याची पाहणी करून, रेकी करून त्यांच्या जाण्यानं त्यांचे कार्यक्रम याबाबत माहिती मिळवून ते कुठं नातलगाच्या लग्नाला, कुठल्या कार्यक्रमाला जाणार आहेत, कुठे कीर्तनाला कार्यक्रमाला जाणार आहेत याच्यावर लक्ष ठेवून ते गेल्यानंतर त्यांच्या घरामध्ये दरवाजाचा कडी कोंडा तोडून खिडकी वाटे जाऊन आतमध्ये कपाटामधले दागिने स्क्रूड्रायव्हर कटावणीच्या साहाय्याने फोडून त्यातले सोन्याचे दागिने, पैसे अशा पद्धतीने त्यांनी चोऱ्या केल्या होत्या। तर या तपासामध्ये 2 आरोपी प्रणित उर्फ भुया टोल्या सुनील पाटील आणि अजित प्रकाश पाटील अशा दोघांना आम्ही अटक केलं आहे। त्यांचे एक साथीदार, त्यांच्याकडे आमची चौकशी चालू आहे। याच्यामध्ये चोरीचा संपूर्ण माल या गुन्ह्यामधला आम्ही हस्तगत केलेला आहे। अधिक चौकशी करून आणखी चोऱ्या किंवा इतर ठिकाणी त्यांनी काही गुन्हे केलेत का याच्यासाठी अधिकच्या गुन्ह्यांमध्ये तपास चालू आहे। सदरचा तपास आमचे पोलीस उपनिरीक्षक मालकर आणि त्यांचं पथक यांच्याकडून केला जात आहे। याच्यामध्ये वाकचौरे, गजानन जाधव, आमचे चेतन सोनवणे, त्याच्यानंतर आमचे ASI दयानंद पाटील आणि इतर अंमलदार असे सक्रिय सहभागी आहेत। आमचे माननीय पोलीस अधीक्षक देशमुख सर, माननीय उपअधीक्षक नरळे सर, त्याच्यानंतर आमचे DYSP मेहर सर यांच्या मार्गदर्शनात ही चांगली कामगिरी झालेली आहे। धन्यवाद।